इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी प्रकरण 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्य। आता आपण दक्षिण भारतातील प्राचीन राज्य कुठले कुठले होते ते पाहणार आहोत। तर सर्वात आधी चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, ठीक आहे। नंतर सातवाहन राजघराणे, नंतर वाकटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे। दक्षिण भारतातील प्राचीन राज्य होती ही, म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, सातवाहन राजघराणे, वाकटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे, राष्ट्रकूट राजघराणे। करून बघा, भारताच्या नकाशा आराखड्यात दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे दाखवा। जसं इथे ते दिसतंय चालुक्य, पल्लव असेल तसं इथे चालुक्य दिसत आहे, सातवाहन, वाकटक, ठीक आहे, पल्लव, चोळ, पांड्य हे दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे होती। आता सर्वात आधी आपण चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे बघू। दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो, ठीक आहे। दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन म्हणजे साहित्यामध्ये येतो। तर चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत। म्हणजे कुठल्या कुठल्या राजसत्ता? तर चेर, पांड्य आणि चोळ त्या राजसत्ता होत। या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्या पूर्वीपासून अस्तित्वात होत्या। कुठल्या शतकात होत्या त्या? इसवी सन 4थं शतक जे होतं त्याच्या पूर्वीपासून अस्तित्वात होत्या। त्याचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे। तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे। तमिळ साहित्यात तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख केलेला आहे। मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहेच। तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर होते। म्हणजे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे पुस्तक आहे, त्याच्यात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्याचे अत्यंत महत्त्वाचे तेव्हा बंदर मानले, त्यांना म्हटलं जात होतं। हे बंदर चेर राज्यात होते। मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे। म्हणजे मुझिरिस हे केरळचं एक मोठं बंदर होतं। तर त्या बंदरातून मसाल्याचे पदार्थ असेल किंवा मोती असतील, मौल्यवान रत्ने असतील इत्यादी वस्तूची इटलीमधील रोमकडे पश्चिमेकडील इतर देशाकडे निर्यात होत होती तेव्हा। पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता। तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती। मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती। मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती। प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते, ठीक आहे। आता आपण बघू सातवाहन राजघराणे। मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले। त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली। आता मग मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर काय झालं? भारताप्रमाणेच काय महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक हे प्रदेशातील स्थानिक राज्ये मग स्वतंत्र झाले। आधी जे एकत्र होते ते स्वतंत्र झाले, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक। त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली आणि त्यापैकी एक सातवाहन घराणे होतं। त्यापैकीच एक सातवाहन राजघराणं होतं। प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती। तेव्हाचं प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण ही त्यांची राजधानी होती। राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। राजा सिमुक हा कुठल्या सातवाहन घराण्याचा संस्थापक होता।
पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र, सातकर्णी, म्हणजे त्यांच्या आईच्या नावावरून त्यांची नावं होती. तेव्हा सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. तर सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा काय विशेष प्रसिद्ध होता. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन नाशिकमधील लेण्यांमध्ये कोरीव, नाशिकमध्ये ज्या लेण्या आहेत त्या कोरीव याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. शक राजा नहपान याचा पराभव केला. शक राजा नहपान याचा पराभव केला त्याने. कोणी? गौतमीपुत्र सातकर्णी. त्याने शक राजा नहपान यांचा पराभव केला. आता माहित आहे का तुम्हाला, नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता, म्हणजे पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही कधी मुंबईला गेलात तर मुंबई पुणे व ठाणे जो रोड आहे बायपास, त्याच्यावर एक घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला. कधी? 2000 वर्षापूर्वी सातवाहनाच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता. व्यापार व वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे. कोरलेल्या रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहे. आता गौतमीपुत्रांचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोयपीतवाहन असा केलेला आहे. काय केलेला आहे उल्लेख? गौतमीपुत्र त्रिसमुद्र तोयपीतवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन आहे. ज्यांच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. त्रिसमुद्र तोयपीतवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. आपला जो देश आहे त्याच्या खाली दक्षिणेस हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असे 3 समुद्र आहेत. तर ज्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असं त्याचा अर्थ होतो. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळातील भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. तेव्हा मग काय, सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण असू दे किंवा भोकरदन, तेर, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कला वस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोम पर्यंत होत असे.
काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनाच्या काळात खोदलेली आहे. आणि या ज्या लेण्या आहेत, कार्ले येथील चैत्यगृह, हे बघा इथे दिसत आहे जहाजाची प्रतिमा असलेली सातवाहन नाणी. त्या सातवाहनाच्या काळात अशी नाणी असायची ज्याच्यावर जहाज असायचे. कार्ले येथील चैत्यगृह. आता वाकाटक राजघराणे. वाकाटक राजघराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्यांच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. काय होते नाव? विंध्यशक्ती असे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. विंध्यशक्तीनंतर सगळ्यात पहिला राजा जो झाला त्याचं नाव होतं प्रवरसेन. काय होतं नाव? प्रवरसेन. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी होती नंदीवर्धन, जी आता नागपूर जवळ म्हणजे इथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी होती वत्सगुल्म, म्हणजे सध्याचे वाशिम येथे होती. आणि विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. प्रवरसेनाने काय केलं? वाकाटक समाजाचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकाचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. आता बघा नातं कसं. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त जो होता त्याची मुलगी होती प्रभावती. तिचा विवाह दुसरा जो रुद्रसेन होता त्या म्हणजे वाकाटकचा जो दुसरा जो रुद्रसेन होता त्याच्याशी तिचा विवाह झाला होता. आणि ही माहिती आपण यापूर्वी पण घेतली आहे. हरिशेन या वाकाटक राजाचा वराह देव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. तो कोण होता? वराहदेव नावाचा एक मंत्री होता आणि तो बुद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. आता तुम्ही जेव्हा पण भेट द्याल अजिंठा वेरूळ तिथे बघाल तर 16 क्रमांक म्हणजे त्याला काही क्रमांक दिले, म्हणजे 1 क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा. 16 क्रमांकाचे जे लेणे आहे ते त्याने खोदवून घेतले होते. अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेनाच्या कारकिर्दीत झाले. आणि अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमध्ये जे काम होते ते म्हणजे चित्रांना सुशोभित करण्याचे काम होते ते हरिशेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासांचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. आणि कालिदासांनी जे मेघदूत काव्य लिहिलं आहे ते मेघदूत काव्य पण त्याच काळात लिहिलं गेलेलं आहे. आता चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी त्याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. बदामी, येहोळे, पट्टदक्कल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली.
ठीक आहे. तर आता कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची जी सत्ता होती ती खूप बलशाली होती. तर वाकटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा काय झाला, समावेश झाला. कुठल्या कुठल्या सत्तांचा समावेश? कदंब, कलचुरी या सत्तांचा समावेश झाला. आता त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. आणि पहिले पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कोणी? पहिला पुलकेशी जो होता त्याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्यांची बदामी म्हणजे कर्नाटकाची बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. जे प्राचीन काळात त्याचे नाव होते वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी होता याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. तर बदामी, येहोळे, पट्टदक्कल येथील प्रसिद्ध मंदिर चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली होती. आणि पट्टदक्कल येथे प्रसिद्ध मंदिरे राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. आता इथे जे मंदिर दिसतंय ना, तर हे पट्टदक्कल येथील मंदिर आहे. खाली दिसत आहे ते हे महाबलीपुरम येथील रथ मंदिर आहे. ठीक आहे. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. पल्लव राजसत्ता काय होती? दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. आणि दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. आणि पल्लवचा जो राजा होता तो महेंद्रवर्मन होता. त्याने पल्लव राजाचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. जो महेंद्रवर्मन होता तो एक नाटककार होता आणि त्याने पल्लव राजाचा काय केला? विस्तार केला. महेंद्रवर्मनाचा मुलगा होता नरसिंहवर्मन. आता हे तुम्हाला पाठांतरच करावं लागेल. म्हणजे महेंद्रवर्मनाचा मुलगा कोण होता? नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. आणि चालुक्य राजाने दुसरा जो पुलकेशी होता त्याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या राजकीर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध मंदिरे, जे आपण मागे पाहिलं, हे जे मंदिर आहे ते दिसत आहे महाबलीपुरम येथील रथ मंदिर. आणि तिथे अनेक मंदिरं जे होते खोदवली गेली. ही रथ मंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहे. आणि ही मंदिरे जी आहे ती अखंड पाषाणात खोदलेली आहे. पल्लव राजांच्या आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. पल्लव राजांचे आरमार काय होते? प्रबळ आणि सुसज्ज होते. त्याच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भराटीला आला. आता युआन श्वांग आपण मागच्या धड्यात पण पाहिलं. युआन श्वांग याने कांचीला सुद्धा भेट दिली. जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्यांनी कांचीला सुद्धा भेट दिली. आणि त्याच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल. त्याच्या राज्यामध्ये सर्वांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जात असे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. तर राष्ट्रकूट राजघराण्याची भरभराटीच्या काळात सत्ता विंध्य पर्वतापासून विंध्य पर्वतापासून तर दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम याची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. आणि दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्याची सत्ता कुठे स्थापन केली? महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्ण राजा पहिला त्याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर बांधले. आता असा प्रश्न सुद्धा की सर्वात पहिले कैलास मंदिर कोणी बांधले? तर कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. आतापर्यंत आपण काय गोष्टी माहिती घेतली? प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात आपण प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊया. आणि आता समोरचा जो धडा आहे, आता आपण प्राचीन भारतातील सर्व राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील ह्याच्यात आपण भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ की काय इतिहासात झालं प्राचीन भारतामध्ये, म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक ह्याच्यात जीवनात.
आता हे माहीत आहे का तुम्हाला? हे पहिले दिसत आहे, वेरूळ येथील कैलास लेणे आहे. वेरूळला कैलास लेणे आहे, जे आपण आताच वेरूळचे सोबत कैलास मंदिर जे आहे, कैलास लेणे जे खोदवले आहे ते कृष्णराजाने खोदवले आहे. तर ते हे लेणे आहेत, कैलास लेणे. तर माहीत आहे का तुम्हाला? पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे पुस्तक आहे, म्हणजे माहिती पुस्तक आहे. एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. बापरे, म्हणजे बघा किती जुनं पुस्तक. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता आणि हे ज्यांनी जे पुस्तक लिहिलं तो इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्र किनारा इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लस मध्ये मिळते. आणि हे सगळी जी माहिती आहे, कसा तेव्हा व्यापार व्हायचा, इजिप्त म्हणजे इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांमध्ये दरम्यान जो पण व्यापार होता तर त्याची संपूर्ण माहिती पेरिप्लस मध्ये मिळते. बॅरिगाझा म्हणजे भडोच. नाला सोपारा, कल्याण, मुझिरीस. आता आपण याच्या पहिले आपण उल्लेख केलाय का, मुझिरीस एक बंदर होतं. तर मुझिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही, पण तेव्हाच्या काळात ते मोठे बंदर होते. अशा प्रकारे आपला हा पाठ दक्षिण भारतातील प्राचीन राज्य इथे संपतोय. स्वाध्याय तुम्हाला PDF मार्फत मिळून जाईल आणि प्रत्येक प्रश्न वाचून जसं दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्ता कोणत्या होत्या किंवा मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले, तर ह्याचे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला समजून दिलं आहे. त्यातूनही तुम्ही पुस्तकातूनही शोधू शकता किंवा तुम्हाला पूर्ण प्रश्न उत्तरे स्वाध्याय PDF थ्रू मिळूनच जाईल.